नमस्कार, मी डॉक्टर दीपक गट्टाणी, जनरल सर्जन व मूळव्याध तज्ज्ञ. आजच्या आपल्या व्हिडिओमध्ये आपले स्वागत आहे. आजचा आपला व्हिडिओ आहे मूळव्याधसाठी सगळ्यात चांगलं मलम कुठलं. तर मित्रांनो, मार्केटमध्ये मूळव्याधसाठी भरपूर सारे मलम अवेलेबल आहेत. माझ्या पुढे काही मलम ठेवलेले आहेत, आपण हे बघू शकता. असे बरेचसे मलम आपल्याला मार्केटमध्ये मिळतील, पण असं कुठलंही मलम नाही की जो पूर्णपणे 100% मूळव्याध मुळापासून गायब करून टाकणार, नष्ट करून टाकणार. क्रीम हा एक ट्रीटमेंटचा भाग असतो. त्याच्याने आपल्याला आपले जे लक्षणं असतात ते कमी होतात. आग झालं, ठणक झाली, काही प्रमाणामध्ये पस झालं किंवा जखम भरण्याला मदत करणं, हे क्रीमचं काम असतं व ते क्रीम करते. त्यामुळे जर आपल्या मनामध्ये असं असेल की मी कुठली तरी एक क्रीम लावली आणि माझं मूळव्याध पूर्णपणे नष्ट व्हावं, तर असं कुठलं नाही. कारण अशी जर कुठली क्रीम असती तर मार्केटमध्ये एवढ्या सारे क्रीम किंवा एवढ्या सारे कंपनीजचे प्रोडक्ट्स यायची गरजच नसते. ते एका प्रोडक्टने सगळ्यांचं काम भागलं असतं. म्हणून अशी कुठलीच क्रीम नाही आहे की जी मुळापासून मूळव्याधला नष्ट करेल. पण याचा अर्थ असा आहे का की आपण मग क्रीम किंवा मलम वापरायचे नाही? नाही. त्याचा एक खूप मोठा रोल असतो. ट्रीटमेंटमध्ये खूप मोठा पार्ट असतो. मलममुळे लोकल त्या जागेवरची आग कमी होते, खाज कमी होते, जखम भरण्यासाठी मदत होते. तर मग मलम वापरायचा कुठला? पहिले तर आपल्याला डायग्नोसिस करणं खूप महत्त्वाचं आहे की आपल्याला मूळव्याध आहे, भगंदर आहे, फिशर आहे किंवा दुसरा कुठला आजार आहे, व त्यानुसार वेगवेगळ्या घटकांचे, वेगवेगळ्या कंपोनंट्सचे मलम असतात, ते आपण वापरू शकतो. तर आता हे क्लिअर कसं होईल? आपल्या जवळच्या डॉक्टरकडे आपण जावे, तपासणी करून घ्यावी आणि त्यांच्या सल्ल्याने मलम वापरावं. धन्यवाद.